पास झाली. नंतर ठरवलं की आता पास झालं हरकत नाही, पण आपल्याला आपला जो स्वभाव आहे आणि आपल्याला जे आवडतंय ती गोष्ट आपण करायची. आपल्याला सायन्स आपण वाटते आपल्याला तसं वाटून चालणार नाही. आपली क्षमता काय, आपली आवड काय, स्वभाव काय, त्या सगळ्याचा मेळ घालून आपल्याला शिकायचं होतं. जेवणासाठी सर्वांनी डायनिंग हॉल मध्ये यायचं आहे. जेवणाच्या वेळी दिले गेलेले कुपन जमा करायचे आहे. जेवणाच्या वेळी सर्वांनी कुपन जमा करायचे आहे. की आपला जो स्वभाव आहे, आपली बौद्धिक कुवत आहे, क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आवड. तर मला पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. सगळ्यांशी मिसळून राहणे, त्यांच्या मदतीला जाणं हा मला स्वभाव असल्यामुळं आपण म्हणलं असं एक जॉब म्हणजे किंवा असं एक नोकरी पाहिजे किंवा असं एक आपण क्षेत्र निवडायचं की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पैसाही म्हणजे पगारही भेटला पाहिजे आणि आपल्याला आपलं जे काही स्वभाव आहे, आपल्याला जे काही आवड आहे ते करता आलं पाहिजे. म्हणून मग मी लॉ ह्याला बॅचलर ऑफ सोशल लिगल सायन्स आणि LLB हा डबल डिग्री कोर्स आहे, त्याला ॲडमिशन घेतलं. मला असं वाटलं की मी लॉ करून लोकांच्या कामाला येईल आणि प्लस माझं सुद्धा वैयक्तिक उदरनिर्वाह चालेल असं मला वाटलं होतं. 5 वर्ष लॉ केलं मी पुण्यामध्ये, 5 वर्ष लॉ केलं. पण नंतर जेव्हा मी वकिलीचा सनद वगैरे मला भेटली, नंतर कोर्टामध्ये प्रॅक्टिस सुरू करायला सुरुवात केली. तर ज्यावेळेस शेतकरी वगैरे यायचे त्यांना पैसे मागायची वेळ यायची की आमचे सिनियर माणसं अरे थोडेसे ते मागून घे. आता ते बघायचं की ते फाटका माणूस तो काय देणार. तर तो त्या माणसाला पैसे मागताना मला कसं ते वाटायचं. म्हटलं हे सुद्धा क्षेत्र आपलं नाही. 5 वर्ष लॉ करून आणि नंतर डिग्री घेऊन सुद्धा सनद घेऊन सुद्धा मग मी परत ते क्षेत्र सोडून दिलं. म्हणजे चंचलता जसं काशीन म्हटला की मला चंचलता आहे त्यामध्ये अंगामध्ये. तर चंचलता असणं एक स्वभाव असतो, तो प्रत्येकामध्ये असतो. पण टिकून राहणं ती गोष्ट पूर्ण करणं. जसं समजा मी 12वी नापास झालो हरकत नाही, परत पास झालो. दाखवायचं होतं की बाबा मी पास होऊ शकतो, म्हणजे क्षमता नव्हती पण मी ती केलं. त्यानंतर मी लॉ पण केलं, ते पूर्ण केल्याच्या नंतर सोडून दिलं. सोडून दिलं म्हणजे त्याचा उपयोग मला आहे समाजामध्ये किंवा प्रत्यक्ष कामामध्ये. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आता आपलं परत जरा काहीतरी वेगळं क्षेत्र आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणून मग मला शोध घेताना मास्टर ऑफ सोशल वर्क हा कोर्स जो मला आवडीचा होता त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी पोचलो. आणि मी मास्टर ऑफ सोशल वर्क हा पुणे विद्यापीठातून हे केलं, पूर्ण केला मी. आणि नंतर पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठात कमाशिका योजना असते, तर त्यातून माध्यमातून मला राहणं खाणं सगळं व्हायचं. कारण मला घरातून काय पैसे मिळायचे नाहीत, कारण मामाकडे असल्यामुळे मामाचं काही फारसं लक्ष नव्हतंच. पण काही वाटत नाही कधी, कारण मुळातच संघर्ष असं आपला जीवन जन्म झाल्यामुळं त्यात काही विशेष नाही. संघर्ष आपल्या काय फार हे नाही, नवीन नाही आहे, त्यामुळे संघर्ष वाटत नाही. त्याच्यानंतर मग MSW केलं. MSWच्या नंतर मग इंटरव्ह्यू आपलं जसं MSWच्या बेसवरती एक आश्रमशाळा होती, आदिवासी मुलांची आश्रमशाळा 100% ग्रांटेड. जसं आपलं जालिंदर भाऊ कामठेंची आहे तसे शाळा वगैरे असतात तसं ही आश्रमशाळा होती, 100% ग्रांटेड शाळा होती. आणि इंटरव्ह्यूला गेलो. माझा निकाल लागणं होतं, म्हणजे निकाल लागणार होता 16 जूनला आणि इंटरव्ह्यू होता 12 तारखेला. गेलो मी त्यांच्याकडे, तर त्यांना म्हणलं असं माझा निकाल लागणं बाकी वगैरे नाही आहे, सर्टिफिकेट नाही आहे. तर म्हणजे हरकत नाही, तुम्ही मुलाखत द्या. आणि पुण्यामध्ये खजिना वेबसाईट ती मुलाखत होती, त्या ठिकाणी मी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये मी प्रथम आलो आणि त्या परीक्षेमध्ये तर याचं कारण असं होतं की सोशल फील्ड असल्यामुळे मला तिथं कसं की त्याने काही प्रश्न विचारले होते की बाबा अधीक्षकाचं काम काय असतं. तर म्हणलं मला काय माहीत नव्हतं, पण अधीक्षक हा एक पिता असतो, तिथल्या बालकांना सांभाळणार तो कोण असतो, पिता असतो. तर त्याप्रमाणे मी सांगितलं की तो पिता आहे, जे पित्याचं काम आहे हे अधीक्षकाचं काम आहे. त्यामुळे तिथं मी माझं सिलेक्शन झालं. MSW पूर्ण झालं माझं, म्हणजे कोर्स झाला. त्यानंतर मला नोकरी पण लागली. 2 वर्ष पूर्णपणे तिथं मी नोकरी केली, कारण मला पुढं अजून काहीतरी करायचं होतं. माळेगावच्या आश्रमशाळेमध्ये अधीक्षक 2 वर्ष पूर्ण केली, 100% पगार वगैरे चांगलं होतं. पण नंतर मग असं ठरवलं की अजून थोडंसं पुढं जाऊयात आणि मग परत MPSCचा अभ्यास सुरू केला. आणि नंतर मग आपलं जे शासकीय अभियांत्रिकी विद्यालय आहे पुण्यामध्ये, तिथं वाढून म्हणून तर मला जॉब मिळाला. परत तिथं अजून म्हणजे माणसाची जी फील्ड असते तर ती काही कमी होत असते. आवड म्हणा की अजून काहीतरी वेगळं पाहिजे असतं. तर मग तिथून परत मग MPSCचा परत अभ्यास सुरू केला आणि मग महिला बाल डिपार्टमेंटची सरळ सेवा ह्याच्यामध्ये
शासकीय मुलांचं बालगृह इथं मी कामाला लागलो. आणि तिथं आता मी जवळजवळ 2012 ते आतापर्यंत तिथं मी कार्यरत आहे. तर या बालगृहामध्ये जी समाजातली बालकामगार असतात, धाडे वगैरे पडतात, तर अशी मुलं आमच्याकडे येतात. त्यानंतर ज्या मुलांचे पालक नाही आहेत, जे अनाथ मुलं आहेत, तर ती मुलं आमच्याकडे येतात. अशी जवळजवळ 11 प्रकारची मुलं असतात. तर ह्या 11 प्रकारच्या मुलांचं संगोपन करण्याचं, जी सेवा करण्याची जी मला संधी मिळाली, तर त्यामध्ये खूप म्हणजे पगार घेऊन सेवा करण्याची संधी आहे. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणि दुसरा गोष्ट अशी की आता नोकरी असेल तर छोकरी मिळते, नोकरीवालीच. नोकरी गेल्यावर हा? नको अवघड वाटून घेऊ जाऊ दे, आता झालं सगळं. हा, नोकरी असल्यामुळे मग ती बायको पण मला बीएड मिळाली. आणि मग ती जिल्हा परिषदला ती लागलेली नव्हती, पण मी फक्त पाहता काय पाहिजे की ती मुलगी असं पाहिजे तिला डीएडला किती मार्क्स आहेत आणि ती डीएडची सीटी परीक्षा पास होण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे का, म्हणजे ते पाहिल्यावर 5-6 मुली पाहिजे डीएडच्या वगैरे असं. तर मग तिच्यामध्ये क्षमता आहे, तिला मी त्याशी लग्न केलं. आणि दुसऱ्याच 2-4 महिन्यामध्ये जे हे आलती एक्झाम आलती, तर ती परीक्षा पास झाली, नोकरीला. आता ती ह्याला अंबरनाथ जिल्हा परिषदला आहे. असा एक छोटासा प्रवास आहे. थँक्यू. मी हुशार नव्हतो, तर त्यांनी सांगताना सांगितलं 5-6 नोकऱ्या सोडल्या. आम्हाला एक नोकरी मिळवता नको नको झालंय. मग तू हुशार आहे का काय ते तुझं तू ठरव आता. पुढे एमपीसीचा दिला. आम्ही अजून एमपीसीला तिकडे लांब बरं आहे, आपलं घरचं आहे, याच्यावर समाधान मानतो. आणि समाधान हे खूप महत्वाचं असतं. जो समाधान मानतो तो आयुष्यात निश्चितपणाने यशस्वी होतो. आणि समाधान असेल तरच माणसाचं जीवन हे यशस्वीरित्या पुढे जात असतं. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आणि मी सांगणार आहे की म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो, 10वी नापास विद्यार्थी शिक्षक झाला. पोरांची काळजी वाटते. हा, पोरांची काळजी वाटायचा प्रश्न नाही. विनोदाने बोलतो. हा, फक्त त्याला मी कारण समजतो की जे राऊत सरांनी मला वर्षभर मारलं, वर्षभर रोज आलं की पहिला माझ्या स्वतःचा तळकर गणेश बेंच पार्टनर होता. जागा वाटून घेतलेल्या असायच्या अर्ध्या बेंचवरती. पुन्हा नामदेव जगताप, तिघं एकामेकाला कधी कॉपरेट केलेलं नाही. आणि दुसऱ्या बेंचवर बसायचो, ते आले की माझ्याकडे असं बघणार, दात हलवणार, एक जीभ घालून असं, आणि ते हसलं की ते मारणार. पण मी आजही त्यांच्याकडे गेल्यानंतर माझ्या मनात येतं की ह्यांच्यामुळे माझी 2 वर्ष व्हायला गेली. वाटतं मनामध्ये शंका, म्हणजे येत नव्हतं ना, पण त्यांचा विषयाचा अभ्यास करायला घेतला की तेच आठवायचे पुढे.